छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त परतूर येथे भव्य शोभायात्रा। छत्रपतींचे विचार जगाला दिशादर्शक। बबनराव लोणीकर। छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त परतूर येथे सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले। या प्रसंगी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। यावेळी बोलताना आमदार लोणीकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आणि दिशादर्शक आहेत। सामाजिक समतेचा वसा जपत त्यांनी रयतेचे राज्य निर्माण केले। त्यांच्या आदर्शांवर चालतच येणाऱ्या पिढ्यांनी आपली वाटचाल करावी असे त्यांनी प्रतिपादित केले। पुढे ते म्हणाले की स्वराज्यावर होणारी आक्रमणे परतवून लावताना छत्रपतींनी शिस्तबद्ध नियोजन आणि प्रभावी रणनीतीचा अवलंब केला। प्रत्येक प्रांताच्या भूभागाची सखोल माहिती ठेवून त्यांनी हिंदवी स्वराज्याची यशस्वी स्थापना केली। विविध जाती धर्मातील मावळ्यांना सोबत घेऊन परकीय आक्रमणाविरुद्ध आक्रमकपण सुजाण धोरण राबवत स्वराज्याचा विस्तार केला असे त्यांनी नमूद केले। छत्रपती शिवाजी महाराजांची प्रशासन व्यवस्था अत्यंत कुशल लोकाभिमुख होती। या व्यवस्थेतून उन्नत आणि सक्षम समाजाची निर्मिती झाली। त्यामुळे त्यांच्या विचारांचा वारसा प्रत्येक पिढीने जपला पाहिजे असे आवाहन आमदार लोणीकर यांनी केले। या शोभायात्रेला भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर, तालुका अध्यक्ष शत्रुघ्न कणसे, जिल्हा सरचिटणीस रमेश भापकर, भगवानराव मोरे, दया काटे, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष संपत टकले, नगराध्यक्ष प्रियंका शहाजी राक्षे, उपनगराध्यक्ष विशाखाताई विजय राखे, नगरसेवक संदीप बाहेकर, प्रकाश चव्हाण, डॉक्टर प्रदीप सातोनकर, सावता काळे, सोनू अग्रवाल, सतीश सोनवणे, अर्जुन जगताप, शहाजी राक्षे, विजय राखे, दिनेश होलानी, जगदीश जवळ, अमर बागडिया, ओमप्रकाश मोर, नरेश कांबळे, उत्सव समितीचे सचिन खरात, हनुमान शुभम काठोरे, हतुल हजारे, राहुल माने, राहुल कदम यांच्यासह मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी, महिला व नागरिक उपस्थित होते। माधव न्यूज महाराष्ट्र, संपादक सुरेश पोटे। छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक निघालेली आहे। मोठ्या उत्साहामध्ये शिवजयंती परतूरमध्ये साजरी होत आहे। सर्व पक्षाचे, सर्व समाजाचे, सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन परतूरमध्ये रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाते। या शहरातल्या तरुणांनी पुढाकार घेऊन समिती नेमून एकत्रित शिवजयंती करण्याचा निर्णय घेतला आणि आज एकत्रित शिवजयंती साजरी होत आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते। देशामध्ये किंवा जगामध्ये रयतेचे राजे ही पदवी कुणालाही मिळाली नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशावर, या देशातल्या जनतेवर, रयतेवर साम्राज्य निर्माण केलं। या देशाची अस्मिता जपण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं। या काळात शाहिस्ते खानासारखे क्रूर कर्म, औरंगजेबासारखे क्रूर कर्म, त्या काळामध्ये अफजल खानासारखे क्रूर कर्म, कोणाचे बोट तोडली, कोणाचा कोथळा बाहेर काढला आणि या देशावर मंदिरावर हल्ले करणारे, आमच्या गडावर किल्ल्यावर हल्ले करणारे यांना धडा शिकवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं। त्या काळात दुष्काळ पडला होता आणि दुष्काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी देशातले अन्नधान्याचे गोडाऊन रिकामे केले आणि गोर गरीब लोकांना मोफत धान्य वाटलं। न्याय निवाडा, त्या काळात काही न्यायालय नव्हती, त्या काळात पोलीस नव्हते, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक जातीचा माणूस माझा आहे, हा देश माझा आहे, या देशाचं रक्षण करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव काढलं। या देशातल्या लोकांचं रक्त सळसळतं। छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श होते। छत्रपती शिवाजी महाराज हे या भारताचे, हिंदुस्थानचे दैवत होते आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशामध्ये साम्राज्य इतकंच। अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा। आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।